वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसार. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळ तैसा लळा पाळावा. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून विष्णुदासाचं विशेषत्व प्रतिपादन करतात. हा अभंग क्रमांकाने 114 आहे देवडीकर गाथ्याच्या ओळीप्रमाणे. काल चिंतनामध्ये आपला विषय झाला की मुक्त होणं यामध्ये जीवनाची सफलता आहे. मुक्ती परमपुरुषार्थ मानलेली आहे. का मुक्तीमध्ये सफलता आहे? का मुक्त होणं परमपुरुषार्थ आहे? का मुक्त झालं पाहिजे? तर याचं कारण असं आहे, पुरुषार्थ शब्दाचा अर्थ पुरुषाच्या इच्छेचा विषय. यच्छ यावत जीव मात्र आला. यच्छ यावत जीव मात्र शब्द वापरलाय मी. केवळ आस्तिक लोक, साधक मंडळी, पारमार्थिक मंडळीच नाही, माणसंच नाही, तर पशु असतील, पक्षी असतील, कृमी असेल, कीटक असतील, वृक्षयोनीतले असतील, कुठल्याही योनीतला जीव असो, तर सगळ्या जीवाला एक आवडतं. यच्छ यावत सगळ्याला आवडतं. काय आवडतं? न मरणं आवडतं. म्हणजे त्याच्याविषयी पामराचं दुमत नाही, नास्तिकाचं दुमत नाही, अवैदिकाचं दुमत नाही, भेदवाद्याचं दुमत नाही, अभेदवाद्याचं दुमत नाही, कोणाचंच दुमत नाहीये. वैज्ञानिक जरी असतील तरी त्यांनाही न मरणे निर्विवाद. आपण मरू नये सगळ्यांना वाटतं. मरू नये याचा अर्थ असाच, अमर व्हावं, अमर असावं. मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्मनिक्षते. पंचदशी मध्ये म्हटलेलं आहे. आपण राहू नये असं कोणालाच वाटत नाही, सतत असावं असं सगळ्यांना वाटतं. तेव्हा सर्वांच्या इच्छेचा हा विषय आहे की आपण सतत असावं. आपलं अस्तित्व केव्हाही मिटू नये. देशाने मिटू नये, काळाने मिटू नये, वस्तूने मिटू नये. म्हणजेच आपण अमर असावं असं सगळ्यांना आवडतं. म्हणून अमरत्व स्थिती प्राप्त होणं हा पुरुषार्थ आहे. मोक्षाचंच दुसरं नाव अमरत्व. अमर होणं म्हणजे मुक्त होणं,
आणि मुक्त झालेला असतो तो अमर झालेला असतो, त्याला मरण्याचा प्रश्न येत नाही. महाराज हे अमरपण प्राप्त करून घेण्याकरता जगाच्या आरंभापासून बाकीच्याला वाटत जरी असलं तरी स्वतंत्र प्रयत्न करण्याची अधिकृतता त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळं विकास झाला, क्रांती झाली ती मानवामध्येच. कारण कर्माचं स्वातंत्र्य मानवालाच दिलेलं आहे. बाकीच्याचं काय आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मिळतात पशुभिर्नाराणा. पण प्रगती असेल, अधोगती असेल, ऊर्ध्वपतन असेल, अधपतन असेल, हे जे झालं ते कोणाचं झालंय? मानवाचं झालेलं आहे, मानवाचं. तर या अमरपणाकरता सातत्याने प्रयत्न केला गेलेला आहे, खूप प्रयत्न केला गेला, पण यश नाही आलं. अपरिहार्य अशा प्रकारचं मानलं गेलंय काही ठिकाणी. तर तस्माद अपरिहार्य अर्थे न त्वं शोचितुमर्हसि, अशा प्रकारचं अमरत्व तुकोबाराय म्हणतात तो मिळवू शकतो ज्याने भक्ती मार्गाचं अनुसरण केलेलं आहे. अनुसरे तो अमर झाला, जो अनुसरे तो अमर झाला, जो अनुसरतो तो अमर होतो. संसार अंतराला, तो संसारापासून दूर होतो. संसार शब्दाचा व्यवहारामध्ये जरी अर्थ जगणं असा घेत असले, आपण व्यवहारामध्ये संसार करतो बा आम्ही, म्हणजे बायका, मुलं, घरदार, शेती, व्यापार, नोकरी, काय जे माणसं जीवनामध्ये करत असतात त्याला संसार म्हणतात. पण खरं असं आहे की संसार शब्दाचा अर्थ मरण आणि मेल्यानंतर पुन्हा जन्म. जन्म आणि मरण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यातली एक बाजू मिटली तरी दुसरी बाजू आपोआपच मिटते. कारण हे सापेक्ष धर्म आहेत. जसं आई आणि मूल, आई आणि मूल, पुत्र, तर ते आई आहे म्हणून हा मूल आहे, हे मूल आहे, हे मूल आहे म्हणून ती आई आहे. मूल नसेल तर ती बाई होईल, आई नाही राहणार. आणि आई नसेल तर हे बेवारस, त्याला मूल नाही म्हटलं जाणार. हे जसे सापेक्ष धर्म आहेत, जवळ लांब, तसं जन्म आहे म्हणून मरण आहे, मरण आहे म्हणून जन्म आहे. तेव्हा जन्म आणि मरणाला शास्त्रात संसार म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम यह संसारे. आपण काल चिंतनामध्ये हेही पाहिलं की सगळ्या दुःखाचा आश्रय शरीर आहे आणि शरीराची प्राप्ती जन्माने होते, शरीराचा वियोग मरणाने होतो. जन्म मरण हा संसार आहे, म्हणजेच दुःख हे संसारच आहे. तर अशा प्रकारचा हा जो संसार म्हणजे जन्म मरण, या जन्म मरणाला
अंतरून केवळ अमरत्व प्रदान तो करतो, अमरत्व प्राप्त तो करतो जो अनुसरतो, अनुसरे तो अमर झाला. कोणाला अनुसरतो हा शब्द या प्रथम चरणामध्ये नाही. अनुसरण शब्दाचा अर्थ काय आहे आणि जो अनुसरतो तो अमर कसा होतो हा चिंतनाचा मुख्य विषय आहे. तर कोणाला अनुसरतो याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये आलेलं आहे. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, विष्णूचे दास कधी गर्भवास न देखती. अर्थात कोणाला अनुसरतोय तो विष्णूला अनुसरतोय, कारण विष्णुदासाचं चिंतन करणारा हा अभंग आहे. म्हणजेच विष्णूला जो अनुसरतोय. कोण आहे हा विष्णू? तर विष्णू हे ईश्वराचं नाव आहे. कोण ईश्वर? ईश्वर त्याला म्हणतात की ज्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे, जगाची उत्पत्ती ज्यांनी केली, जगाचं जो पालन करतो आणि जगाचा संहार करणारा आहे. वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयत्यभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्म. जेने हे विश्व निर्मिले. वेदांनी संतांनी सांगितलेलं आहे की तो ईश्वर आहे ज्याने हे जग निर्माण केलंय. आता जग आपण प्रत्यक्ष पाहतोय, कारण जगातलाच आपण हा एक घटक आहोत, जगातच आपण राहतो. आणि ज्या अर्थी जग परिवर्तनशील आहे त्या अर्थी त्याची उत्पत्ती कोणी ना कोणीतरी केली असणार आहे हे तर मानावंच लागतं. इच्छा असली तरी मानावं लागतं, इच्छा नसली तरी मानावं लागतं. कारण प्रत्यक्ष वस्तू दिसते तर ती झाल्याशिवाय दिसत नाही, उत्पन्न झाल्याशिवाय. आणि आपोआप तर उत्पन्न वस्तू होत नाही. नेचरवाद, स्वभाववाद हा खंडनीय आहे. काही नाही म्हटले, हे सगळं आपोआप होतं अशा प्रकारचं एक मत आहे. या जगाला कोणी निर्माण केलेलं नाही, हे जग आपोआप निर्माण झालेलं आहे. पण म्हटलं याला उदाहरण काय आहे? कुठलाही एखादा सिद्धांत समजून द्यायचा असेल तर त्याला युक्ती आणि प्रमाण यांनी तो समजून द्यावा लागतो. हे जर जग आपोआप निर्माण होतं तर कशाप्रमाणे आपोआप निर्माण होतं असं एखादं उदाहरण दृष्ट आहे का? दृष्टांत की ते जसं आपोआप निर्माण झालं तसं जग आपोआप निर्माण झालं. बरं, एखादी गवताची काडी पडलेली असेल तर ती काडी सुद्धा जागची आपोआप हलत नाही, ती हलण्याकरता काही ना काही कारण लागतं. तर ज्या विश्वाचं जगाचं मनाने सुद्धा चिंतन करता येत नाही ते किती मोठं आहे. कुठलाही शास्त्रज्ञ अजून छातीवर हात ठेवून हे सांगू शकत नाही की जग एवढंच मोठं आहे म्हणून. असं अपार असणारं जग, त्या जगाची उत्पत्ती आपोआप झाली, हे बुद्धीला न पटण्यासारखा अशा प्रकारचा सिद्धांत. कसं काय आपोआप होईल? आपल्या घरात सगळ्या वस्तू असल्या तरी स्वयंपाक आपोआप होत नाही. स्वयंपाक झाला असला तरी ताटात आपोआप येत नाही. ताटात आला आणि आपल्याला भूक लागली तरी तोंडात आपोआप जात नाही. तोंडात गेला तरी खाली पोटात आपोआप जात नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला करता लागतो आणि जग आपोआप होतं. हे कसं शक्य आहे?
म्हणून जग आपोआप होतं हे म्हणणं हे खंडनीयच आहे. ज्ञानोबा वाङ्मयाचा गणेश करून त्या गणेशाच्या एका हातामध्ये खंडित दात दिलेला आहे आणि त्याचं वर्णन करत असताना एके हाती दंत जो स्वभावता खंडित, म्हणजे त्याचं खंडन दुसऱ्याने कोणी केलं पाहिजे असं नाही, तर मुळातच ते काय खंडित, हे स्वभावात मुळातच खंडित आहे. मग जग कोणी निर्माण केलं असेल? जगामध्ये 3 घटक आहेत. एक जड वर्ग आहे, एक जीव वर्ग आहे आणि एक देव वर्ग आहे. जड वर्ग आहे दगड, माती, लाकूड, हा सगळा जड वर्ग आहे. जडापासून कार्य घडतात, पण जड स्वतः कार्य करतं असं कुठंच दिसत नाही. कार्य करण्याकरता आपल्याला कार्य करायचे अशी इच्छा, ते कार्य करण्याची शक्ती आणि त्याच्याकरता साधन सामुग्री, या 3 गोष्टी असाव्या लागतात, तर कार्य घडत असतं. म्हणून जड वस्तूकडून स्वतः कुठलंही कार्य होत नाही. बऱ्याच शास्त्रकाराचं असं म्हणणं आहे की प्रकृती जगताच्या उत्पत्तीचं कार्य करते. परिणामवादामध्ये संख्यांचं हे म्हणणं आहे की ही प्रकृती जग निर्माण करते. पण जड आहे प्रकृती आणि जड वस्तू नाही कार्य करू शकत. थोडक्यात मी सांगितलं. जीव जगाची उत्पत्ती करतो का? बरं, जीवाला जग किती मोठं आहे हेच माहिती नाही, तो काय जगाची उत्पत्ती करणार आहे? जगातल्या पदार्थाच्या उत्पत्तीचं निमित्त बनणारा, निमित्त मानला गेलेला, त्यालाही त्या उत्पत्तीत काही माहिती नाही राहत. हो, अमक्याचा पोरगा आहे, तुझा बाप आहे का, मी तुला जन्म दिलेला आहे, चांगली गोष्ट आहे, जन्म दिला, पण माझ्या अवयवामध्ये ज्या बिजाग्र्या आहेत, ज्याला सांधे म्हणतात, ते असे खराब कंपनीचे का वापरले? का चांगल्या कंपनीचे नाही वापरले? तो बरंच काही जे सांधे उगाच दुखतात, कधी बी बसलं की टाईट होत नाही, तर असं टाईट केलं की पुन्हा आखडत नाहीत, दुखतात का नाही? हे सांधे दुखतात म्हणजेच हे खराब कंपनीचं मटेरियल वापरलं ना. म्हाताऱ्याच्या बापाचं काय चाललं होतं? 2 एकर विकायचे होते त्याने, चांगले आणता येत नव्हते का? का बरं असले खराब आणले? असं जर म्हणलं एखाद्या म्हाताऱ्याला, तर काय म्हातारा उत्तर देईल आपलं? बाबा मी काय आणलेच नाही ते, त्याला माहिती नाही ते सांधे कोणी आणले आणि कोणाकडून बसवले, फिट कसे केले. निमित्त असतं फक्त. तो हे शरीर निर्माण कोण करतो? कसं त्या मातेच्या उदरामध्ये हे निर्माण होत असेल? महाराज 72,000 नाड्या आहेत, काही हृदयाला जोडलेल्या आहेत, काही मेंदूला जोडलेल्या आहेत. एक जरी पाईपलाईन खराब झाली तरी बरेच कामं रुकतात. पण हे सगळी फिटिंग कशी केली, कोणी केली, केव्हा केली, काहीच माहिती नाही. तेव्हा अशा प्रकारे या जगाच्या उत्पत्तीचं कार्य जीवाकडून होणं शक्य नाही, जड तर कार्य करू शकत नाही. आणि मग परिशेष न्यायाने चेतन असणारा देव, त्यांनी हे जगत निर्माण केलेलं आहे, त्याला ईश्वर म्हणतात. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. त्या ईश्वरालाच भक्तांनी वेगवेगळी नावं दिलेली आहे. त्याचं एक नाव विष्णू आहे. आणि अशा प्रकारच्या विष्णूला जो अनुसरतो, अर्थात शरण जातो, त्याची भक्ती करतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागतो,
त्याच्या कृपेनं तो अमर होतो, अशा प्रकारचा सिद्धांत तुकोबारायांनी या चरणामध्ये मांडलेला आहे. अनुसरे तो अमर झाला. जो अनुसरे तो अमर झाला. ठीक आहे, अनुसरतो कसा अनुसरलं जातं हा भाग आपण थोडासा बाजूला ठेवू, पण अमर होणं कसं शक्य आहे हो? कारण आपण पाहतो जगाच्या आरंभापासून आजपर्यंत जेवढेही झालेले ते सगळेच मृत्यूच्या तोंडात घुसलेले आहेत. यथा नदीनां बहवो वेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्य विविज्वलन्ति. अर्जुनाने विश्वरूपाचं वर्णन करत असताना अर्जुन म्हणतो, देवा अरे जसे पावसाळ्यामध्ये नदीचे ओघ महापूर समुद्राला जाऊन मिळतात, तसं हे सगळं जग तुझ्या तोंडामध्ये आपण होऊन घुसू लागले. सगळेच्या सगळे तुझ्या तोंडातले ग्रास होऊ लागलेले आहेत. हे काही नाही म्हणत. चिरंजीव म्हणून ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्याच्यातला बी कुणी आता दिसत नाही. मूर्ती आहेत फक्त. का तुम्हाला भेटला होता एखादा चिरंजीव? 7 चिरंजीव आहेत ना. किती काय कोण कोण आहे चिरंजीव? हनुमंश विभीषण कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविना अश्वत्थामा बलिर्व्यासो. हनुमंश विभीषण, अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम यांना काय मानलेले? चिरंजीव मानलेले. एखादा तरी भेटला का तुम्हाला? आता कोणी 70 वर्षाचं झालेलं आहे, कोणी 60 वर्षाचं आहे. 60-65 वर्षापासून तर मी पाहतो हे जगात. नावच ऐकतो आपण, प्रत्यक्ष कोणी भेटलेला नाही. सगळी पुराण मेलेल्या लोकांच्या कथा सांगणारे सगळेच मरतायत. आणि अमर जो देवाला अनुसरतो तो अमर झाला. अमर झाला तर तो कुठे आहे? आम्हाला कसं काय दिसत नाही? म्हणजे याचा अर्थ आजपर्यंत कुणी अमर झाला नाही, तर मग पुढे होणं शक्य नाही. अनुसरे तो अमर झाला असं तुकोबाराय कसं म्हणतात, अशी शंका येऊ शकते या ठिकाणी. तर याचं उत्तर असं आहे की आजपर्यंत जे जे अनुसरले ते सगळेच अमर झालेले. चिरंजीव म्हणजे अमर नाही. चिरंजीव शब्दाचा अर्थ, चिरंजीव हा संस्कृत शब्द आहे. चिरम हे अव्यय आहे आणि जीव जीवती हा धातू आहे. त्याच्यापासून चिरंजीव हा शब्द तयार झालेला आहे. चिरम शब्दाचा अर्थ फार काळ आणि जीवती शब्दाचा अर्थ जगणारा. जास्त काल जो जगतो त्याला काय म्हटलं जातं? चिरंजीव म्हणतात. आणि अमर त्याला नाही म्हणत. अमर म्हणजे जो मरतच नाही त्याला अमर म्हणतात. चिरंजीव वेगळा आणि अमर वेगळा. पण म्हटले मग जर अनुसरणारा अमर होतो तर अशा प्रकारचे अमर झालेली जी मंडळी आहे त्या मंडळीचं दर्शन आम्हाला का होत नाही? कुठे ही लोक? अमर होणं कसं शक्य आहे? शक्य तरी आहे का? तर याचं उत्तर असं आहे, जे अशक्य असतं तर तुकोबारायांनी या ठिकाणी तो सिद्धांत मांडलाच नसता. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात अनुसरे तो अमर झाला, जो अनुसरे तो अमर झाला, ते अर्थ हे शक्य आहे. म्हणजे त्याला काही एखादं उदाहरण तुकोबाराय स्वतःच सांगतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही अमर आहोत. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. माझं मरण मेलंय, मी अमर अशा प्रकारचं झालोय.
तुकोबारा अमर झालेले. तुकोबारासारखे सगळे जे जे अनुसरले ते अमर झाले. म्हणले आम्हाला तर दिसत नाही, मग ते वैकुंठाला गेले म्हणतात, कुणी समाधी घेतली म्हणतात. तर याचं उत्तर असं आहे की भगवंताला अनुसरणारे जे अमर होतात ते शरीर दृष्टीनं नाही. आपली जी शंका आहे किंवा ते दिसत नाही म्हणजे आपल्याला शरीर दिसतं, आणि शरीर म्हणजे शरीरातलं चैतन्य नसतं, शरीरातली व्यक्ती नसते. शरीर वेगळं आहे आणि शरीरात राहणारा जीवात्मा वेगळा आहे. शरीर जीव नाही, जीव शरीर नाही. शरीर हे खोळ आहे आणि जीव ही त्याच्यातली उशी आहे. शरीर ही तार आहे आणि जीव ही त्याच्यातली पावर आहे. पावर हे तर आपल्याला माहिती आहे ना, की पावर म्हणजेच वीज तारेतूनच येते, पण तार म्हणजे वीज नसते. जोपर्यंत ती तारेमध्ये आहे तोपर्यंत तारेच्याच द्वारा ती काय करते, कार्य करत असले तरीही तारेपासून त्या विजेचं स्वरूप काय आहे, वेगळं आहे, भिन्न आहे. तसंच शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सगळं कार्य शरीराच्याच द्वारा जीव करत असतो, तरीही शरीर वेगळं असतं आणि जीव वेगळा असतो. तर अशा प्रकारे शरीरात येणारा, शरीरातून जाणारा जो जीव आहे ते व्यक्तीचं वास्तव स्वरूप आहे. आणि अशा प्रकारचा जीव ज्या वेळेला ईश्वराला अनुसरतो त्यावेळेला तो अमर होतो. आणि जीव आपल्याला शरीरात असतानाही दिसत नाही. का तुम्हाला दिसला कोणाला? बऱ्याच वेळेला आदरणीय एखादी व्यक्ती असते, खूप सगळ्याकरता केलेलं असतं, सगळ्यांना ती राहावी अशा प्रकारचं वाटतं, आणि परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे, खूप आजारी आहे, डॉक्टरनी घरी जाऊन घेऊन जायचं सांगितलेलं आहे, मुदत दिलेली आहे, म्हणून सगळे आलेले आहेत. मोठ्या हॉलमध्ये त्यांना बसवलेलं आहे, सगळे आसपास आहे, कोणी दूध पाजते, कोणी काय करतंय. चिंतेचा सगळा मोहल आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता असते, आणि असं ते असतं एकदम अशी मान पडते, एकदम मोठ्याने असा गलका होतो, वा गेला. मग आता मला सांगा, जाऊ नये असं सगळ्याला वाटत होतं, सगळे तिथं जातीनं हजर होते, त्याच्यातले काही कोल्हापूरला पाठवून चांगले तयार होऊन आलेले होते, आणि मग त्याला जाऊ कस काय दिलं? एवढ्याला कस काय, एवढ्याला ऐकत नाही का तो? जर जाऊ नये असं वाटत होतं तर जाऊ द्यायचं काही कारण काय होतं? गेला म्हणून तेच म्हणायला लागले. जोपर्यंत गेलेला नव्हता तोपर्यंत ते शांत होते, म्हणजे यांच्या समोर गेला का नाही तो, याने कस काय जाऊ दिला? आता थोबाड वाचतो, मग तू जाऊ कस काय दिला होता ना तू तिथं? जाऊ कस काय दिला? तो गेलेला कुठं दिसला? म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेला तो असतो त्याही वेळेला तो दिसत नाही. आता अमर झाल्यावर का दिसत नाही हा प्रश्न विचारण्याचं काय कारण आहे मग तुम्हाला? जर तुकाराम महाराज म्हणतात की अनुसर आहे तो अमर झाला, तो जो अमर झाला तर आम्हाला कसं काय दिसत नाही? मुळात तो मरणारा असतो तेव्हा तरी दिसत असतो का? दिसतो का तुम्हाला? तुम्हाला मड दिसतं. मड्याच्या हालचालीवरून आपण अनुमान करतो की हे काय आहे, जिवंत आहे. ते मुंडकं असं पडलं की मग बोंबलायला सुरुवात केली यांनी. म्हणजे तो होता तेव्हाही दिसत नव्हता, गेला तेव्हाही दिसत नाही, आला तेव्हाही दिसत नाही. तसं ते लाईट डोळ्यांनी नाही दिसत. पंखे चालायला लागले, अरे आली आली आली. ते काही ठिकाणी मोटर वगैरे चालू करायचे काम करायचं असलं तरी एक बल्बच लावून ठेवतात, कारण ती कधी जाईल आणि कधी येईल त्याचा काही भरोसाच नाही. म्हणून अरे लाईट, ते बल्ब दिसला चालू की अरे हाय लाईट, पण ती कुठं दिसते स्वरूपाने? जसं वीज पॉवर स्वरूपाने दिसतच नाही ती.
असतानाही दिसत नाही, नसतानाही दिसत नाही. असताना तिचं कार्य असतं म्हणून त्या कार्यावरून, समजा एखाद्या ठिकाणी लाईट नाही, बल्बच नाही, पंखा नाहीये, नुसतीच तार आहे, तेव्हा कळतं का आहे का नाही ते? तेव्हा काय कळतंय? आधी याच असलं तर ते बी नाही जवळ, हे बघ ना लाईट आहे पण कसं काय पाहू, हात लावून एवढं लागलं काय, हात लावून कोण पाहत राहतं का? अर्थात ती जशी स्वरूपाने दिसत नाही. जीव चैतन्य असं का नाही दिसत? जीव चैतन्य स्वरूपाने तर दिसण्याकरता ती वस्तू रूपवान असावी लागते, व्यक्त असावी लागते, साकार असावी लागते. जीव हा स्वरूपाने व्यक्त नाही, साकार नाही, आणि सगळ्यात महत्वाचा तो रूपवान नाही. रूप हे अग्नीचा गुण आहे, तेजाचा गुण आहे. तेजापासून ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत त्यांच्या ठिकाणी रूप असतं. पंचमहाभूताच्या कार्याला रूप असतं. हे चैतन्य आहे, भूताचं कार्य नाही. हे